आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजप उमेदवारांची भव्य पदयात्रा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 चे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्याने विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी भव्य पदयात्रा काढत जनतेशी थेट संवाद साधला। या पदयात्रेत स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। प्रभागातील महत्त्वाच्या मार्गांवरून फिरत असताना उमेदवारांनी आपला प्रचार सुरू ठेवला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अविनाश पाटील, गौतम कसबे व संजय कनके यांनी मतदारांपर्यंत विकासाचा संदेश घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले। तसेच सध्या प्रभागाला भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यास भाजपा कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पुढील काही दिवसांत प्रचार अधिक जोरदार होण्याची दाट शक्यता आहे। पाहूया निवडणूक कोणाकडे झुकते आणि जनतेचा कौल कोणाला मिळतो। 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे जे चारही पॅनल उमेदवार आहेत आज आपल्या प्रभागामध्ये गाठी भेटीसाठी आलेले आहेत। हे आपल्या प्रभागामध्ये कुठल्या मुद्द्यावर त्यांनी जे निवडणूक लढवणार आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। आज प्रभाग क्रमांक 1 येथे आम्ही सकाळपासून होम प्रचार करत आहे। सकाळी आम्ही तुळजापूर नगर शांतीनगरतून चालू केलेला आहे। मध्यवर्ती झाला आता माऊली प्रतिष्ठान इथे आम्ही चारही उमेदवार गौतम कसबे असतील, रायसाई कनके असतील, पूनमताई काशीद असतील किंवा मी अविनाश पाटील असेल, या भागातील पूर्वी मागच्या 10 वर्षापासून झालेली विकास कामाची पावती आम्हाला येथील जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे। त्याला मी एवढंच आवाहन करतो की येत्या 15 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील मत जमवून आम्हाला भरघोस मताने विजय करावा। धन्यवाद। आपकी बार 75 पार जो असा नारा भाजपचा आहे ते कितपत योग्य आहे? 100% आपकी बार 75 पार होणार, 100% होणार। जे आज आपल्या जे प्रभागामध्ये आज होत आलेलं आहे की सोलापूरमध्ये जे बिनविरोध निवडणूक झालेली आहे आणि त्या प्रकारे महायुतीचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी जो आपल्यावर अन्याय झालेला आहे, हे कुठेतरी लोकशाहीचा न्याय नाही आहे असं आपल्याला बोललं जातं, ते कितपत योग्य आहे? मी ऐकलो नाही का? जे आपल्या आज लोकशाहीचा खून झालेला आहे, लोकशाही कुठं तर डावलली गेलेली आहे आणि आज जे आपण जे बिनविरोध निवडणूक लढतायत ते कुठं तर दंडलशाही आहे असा भाजपवर आरोप केलेला जातोय, ते कितपत योग्य आहे? बघा, ते योग्य आहे का अयोग्य हे जनतेला माहीत आहे। कारण ज्या माणसाचं कशामुळे काय झालंय त्या लोकांना माहीत आहे। आम्हाला त्यातलं काय माहीत नाही। आम्ही भाजपाचं एक असं नारा आहे की बाबा सबका साथ सबका विकास, सगळ्यांना घेऊन चालायचं भाजपाचं काम आहे। आज आपण जर निवडून आला तर भाजपचा कोणता अजेंडा महापालिकेवर राहणार आहे? आज आम्ही निवडून आलो तर भागातल्या मूलभूत सुविधा असतील, घरकुल योजना असेल किंवा गटारी असेल, पाण्याचे पाईपलाईन असेल, बरंचसं काम राहिलेलं आहे त्या भागातलं, बुधवारपेठ असेल, रमाई कॉलनीमधलं असेल, तर आम्ही चौघं मिळून आम्ही जे आज लोकांनी जे आम्हाला रिस्पॉन्स येत आहे त्या हिशोबाने आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही काम विचारून त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी जरूर सोडवू। मी मतदार माता भगिनींना विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीचं होणार आहे तर सर्वांनी सकाळ सकाळ उठून चारही उमेदवाराचे कमळासमोरचं बटन दाबून आम्हाला बहुमताने विजय करावं आणि आम्हाला काम करायची संधी द्यावी हीच विनंती करतो। जय भीम, जय भारत। निवडून आल्यानंतर आपण महिलांसाठी कोणत्या समस्या ते सोडवणार आहात? आमच्या सर्व महिला इथं वार्डात गरीब आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी उद्योग करायचा आहे आणि आता स्मार्ट सिटी आले नाही, IT पार्क झाला आहे। आमचे सर्व मुलं आहेत ना नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे। आम्ही तिथे जास्तीत जास्त मुलांना नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करणार। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 लक्ष्मण शापूरकरसह कॅमेरामन नागेश कोळे, धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर।